हॅलो, माझं नाव विष्णुकांत डोबळे आहे. मी ईश्वर क्लायमेटमध्ये काम करतो ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून. तर आपण एक डॅनकोसचे आपण व्हिडिओ सिरीज एक चालू करतो आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॅनकोसचे नवीन प्रोडक्टचे नवीन तुम्हाला माहिती भेटत जाईल. तर आज आपण त्यापैकी एक प्रोडक्ट घेणार आहोत. आपण एक AKS38 म्हणून. हा AKS38 म्हणजे हा एक फ्लोट स्विच आहे. हा अमोनियाचे लिक्विड मेंटेन करतो. तर हा एक बघू शकता तुम्ही स्विच आहे. हा बघू शकता, हा AKS38 आहे. हा इकडे तुम्ही एक फ्लोट वॉल ओपन करून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये हा जो बॉल आहे, हा जो तुमचा आता हा जो तो NC आहे, कारण हा बॉल जो आहे खालच्या लेवलला आहे. आम्ही ह्या बॉलला थोडंसं वर नेतो, म्हणजे हा म्हणजे जसं तुमच्या अमोनियाचं लेवल वाढवतो. मी थोडक्यात बोललं तर हा तुमचा जो प्लंजर आहे तर ह्याला टच होतो आणि तुमचं सॉलनटचं जे कनेक्शन आहे तो ऑफ होतो. आणि परत मी ह्या बॉलला थोडंसं खाली घेतल्यानंतर हा लो लेवल घेतो मी, म्हणजे तुमच्या अमोनियाची लेवल खाली गेली तेव्हा तुमचा हा NC होतो, म्हणजे थोडक्यात काय सॉलनाईट वॉलला तुमचा सप्लाय जातो. हा असं वर्किंग करतो. आता थोडक्यात हे डायग्राम बघा. ह्या डायग्राममध्ये काय दाखवले, हा बॉल जो आहे हा लो लेवलला आहे. हा लो लेवल झाल्यानंतर हा एक नंबर कॉन्टॅक्ट चेंज करतो, हा NC होतो. लो लेवल म्हणजे NC सॉलनाईट वॉल चालू होतो. आणि इकडे जर बघितलं तर आम्ही हाय लेवल केला. हाय लेवल म्हणजे हा बॉल बघा, पाहू शकताय, हा बॉल वरच्या साईडला आहे. तर हा एक नंबर कॉन्टॅक्ट चेंज करतो, NO होतो. अशा प्रकारे हा फ्लोट स्विच जो आहे तो वर्किंग करतो. तर याच्याबद्दल आणखी काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या मेल आय डी मेन्शन करेन. त्या मेल आय डीवर तुम्ही विचारू शकता. तुम्ही जर कोणत्या प्रॉब्लेमचे फेस करत असाल AKS38 बद्दल, काय फ्लोट स्विच बद्दल किंवा डॅनफॉसचं एनी रिलेटेड प्रोडक्ट्स, त्याबद्दल तुम्हाला काही इश्यू असतील तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. धन्यवाद.